इंडियन फॉक्स अर्थात खोकडा अतिशय लाजाळू तितकाच संवेदनशील असा प्राणी। या प्राण्याचं छायाचित्र काढणं तसं अवघडच, पण औरंगाबादचे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी मोठ्या प्रयत्नानंतर हे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्या छायाचित्राची दखल घेतली गेली। युरोपमधल्या सर्बिया येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या फेडरेशन इंटरनॅशनल आर्ट फोटोग्राफी स्पर्धेत बैजू पाटील यांचं छायाचित्र सुवर्ण पदक विजेतं ठरलं। बैजू पाटील यांच्या छायाचित्रामुळे भारताला पहिल्यांदाच हा बहुमान प्राप्त झालाय। बीड जवळ शिरूर गाव आहे, त्या गावाच्या जवळ काढलेला आहे। मागच्या 10 दिवसापासून मी कंटिन्यू तिथे बसलेलो होतो आणि एकदा तो आला, नंतर 4 ते 5 दिवस आलाच नाही आणि मी थोडीशीही चूक न करता ती त्या क्षणाची वाट बघितली आणि शेवटी मला तो चांगल्या लाईटमध्ये तो मला काढायला यश भेटलं। बैजू पाटील यांना वन्यजीव छायाचित्रणात आतापर्यंत 9 पेक्षा अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत। पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने बैजू पाटील शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रमही घेत असतात। महाराष्ट्र शासनाची डेफिनेटली मदत लागेल आणि नुसतं मदत नसेल, त्यांनी मला सपोर्ट केला पाहिजे। कलाकाराकडे लक्ष दिलं जात नाही, तर माझ्या मते सरकारने याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि जे आर्टिस्ट आहेत यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। सर्बिया इथे जानेवारीमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात बैजू पाटील यांना हा मानाचा पुरस्कार सुवर्ण पदक आणि 2.5 लाख रुपये रोख स्वरूपात दिला जाणार आहे। बैजू पाटील यांच्या या यशामुळे औरंगाबादच नव्हे तर महाराष्ट्र आणि भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।